हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ईव्हीएसचा तिसरा लेसन जो आहे प्लॅनेट्स अँड स्टार्स तो पाहणार आहोत। यापूर्वीचे 2 लेसन जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर यापूर्वीचे 2 लेसन्स आहेत। तर प्लॅनेट्स अँड स्टार्स, प्लॅनेट्स म्हणजे ग्रह आणि स्टार्स म्हणजे तारे, म्हणजे काय आपण ते समजावून पाहूया। या ठिकाणी म्हणले ऑब्झर्व, निरीक्षण करा। या चित्राचं निरीक्षण करायचं आहे आपल्याला आणि या ठिकाणी काही क्वेश्चन दिलेले आहेत, त्याचे आपल्याला आन्सर्स सांगायचे आहेत। तर बघा, चित्र पाहिलं तुम्ही? हां, ठीक आहे। आता बघूया, पहिला क्वेश्चन आहे बघा, व्हॉट इज द टीचर शोईंग द चिल्ड्रन इन द पिक्चर? या चित्रामध्ये शिक्षक मुलांना काय दाखवत आहेत? तर काय दाखवत आहेत? आपण म्हणू शकतो टीचर इज शोईंग स्काय, टीचर इज शोईंग द स्काय, स्टार्स और अदर सेलेस्टियल बॉडीज। बरोबर, सेलेस्टियल बॉडीज म्हणजे ज्या खगोलीय वस्तू आहेत, काही स्टार दिसत आहेत, इथं मून दिसतोय, तर ते दाखवत असावेत। पुढचा क्वेश्चन आहे, हॅव यू एव्हर ऑब्झर्व द स्काय लाईक दिस? तुम्ही अशा प्रकारे कधी स्काय म्हणजे आकाशाचं निरीक्षण केलं आहे का? तर तुम्ही केलं असेल तर होय म्हणा, नसेल केलं तर नाही म्हणा। पुढचा क्वेश्चन आहे, व्हाय इज स्काय ऑब्झर्वेशन ऑलवेज डन इन द इव्हिनिंग और ॲट नाईट? म्हणजे आकाशाचं निरीक्षण हे नेहमी रात्रीच्या वेळी किंवा सायंकाळच्या वेळी का केलं जातं? तर कोणाला माहिती आहे का याचं कारण? तर बघा, मी सांगतो, बिकॉज ड्युरिंग द डे म्हणजे दिवसा सन इज ब्राईट, सूर्य काय असतो त्यावेळी त्याचा प्रकाश तेजस्वी असतो, ब्राईट असतो, त्याच्यामुळे आकाशात आपल्याला कुठल्याही इतर खगोलीय वस्तू सेलेस्टियल बॉडीज दिसत नाहीत। बघा, दिवसा तुम्हाला तारे दिसतात का, स्टार दिसतात का? नाही दिसत, पण रात्रीच्या वेळी आपण त्या स्पष्टपणे पाहू शकतो। म्हणून स्काय ऑब्झर्वेशन जे आहे ते रात्रीच्या वेळी केलं जातं, दिवसा सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे ते केलं जाऊ शकत नाही। पुढचं आहे बघा, वेअर द टीचर अँड स्टुडंट्स आर स्टँडिंग इन द पिक्चर? आता टीचर आणि स्टुडंट कुठे बसलेले आहेत बघा? तर एका मोकळ्या मैदानामध्ये, ओपन स्पेस मध्ये बसलेले आहेत। का बसलेले असावेत? कारण की तिथून आकाशाचं निरीक्षण चांगलं करता येऊ शकतं। घरात बसून करता येऊ शकतं का? गॅलरीत बसून करता येऊ शकतं का? नाही, तर ते अशा मोकळ्या जागी चांगलं ऑब्झर्वेशन करता येतं। बघा, व्हॉट कलर डज द स्काय लुक ॲट नाईट? रात्रीच्या वेळी आकाशाचा रंग कोणता दिसतो? बघा, थोडासा अंधारलेला काळा दिसतोय, काही ठिकाणी निळा दिसतोय। तर अशा पद्धतीने स्कायचं ऑब्झर्वेशन त्या ठिकाणी ती मुलं करत आहेत। आता आपण स्टार्स कशाला म्हणायचं आणि प्लॅनेट कशाला म्हणायचं ते पाहूया। द स्मॉल ऑब्जेक्ट दॅट स्पार्कल इन द स्काय आर कॉल्ड स्टार्स। आकाशामध्ये चमचमणाऱ्या ज्या चांदण्या असतात त्यांना काय म्हणायचं? स्टार्स म्हणायचं। द ऑब्जेक्ट्स दॅट डू नॉट स्पार्कल आर कॉल्ड प्लॅनेट्स। ज्या चांदण्या चमचमत नाहीत किंवा ज्या चांदण्या चमकत नाहीत, लुकलुकत नाहीत, त्यांना प्लॅनेट म्हणायचं असतं। ज्या चांदण्या स्पार्कल म्हणजे लुकलुकतात, चमचमतात, त्यांना म्हणायचं स्टार्स। ज्या चांदण्या चमचमत नाहीत, लुकलुकत नाहीत, त्यांना म्हणायचं प्लॅनेट्स। लक्षात ठेवा, ह्या दोन्ही डेफिनेशनला मी हायलाइट करून ठेवतो बघा। ही स्टारची डेफिनेशन आहे आणि ही प्लॅनेट्सची आहे। ओके, तर पुढे जाऊया। बघा, प्लॅनेट्स बद्दल एक्स्ट्रा माहिती दिली आहे आपल्याला। प्लॅनेट्स डू नॉट हॅव देअर ओन लाईट। प्लॅनेट्सला स्वतःचा प्रकाश नसतो। स्टार्स आर सेल्फ लुमिनस। सेल्फ लुमिनस या शब्दाचा अर्थ सांगतो, ते स्वयंप्रकाशित असतात, म्हणजे त्यांना स्वतःचा प्रकाश असतो। कोणाला? स्टार्सला। आणि प्लॅनेटला स्वतःचा प्रकाश नसतो। द सन इज अ स्टार। सन काय आहे? स्टार आहे, त्याला स्वतःचा प्रकाश आहे। व्हाईल अवर अर्थ इज अ प्लॅनेट। अर्थ काय आहे? प्लॅनेट आहे, प्लॅनेटला स्वतःचा प्रकाश नाही। अँड द मून विच रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ इज अ सॅटेलाइट ऑफ द अर्थ। आणि मून काय आहे? रिव्हॉल्व अराउंड द अर्थ, म्हणजे तो पृथ्वीभोवती फिरतो। आणि पृथ्वी कोणाभोवती फिरते? सूर्याभोवती फिरते। पण मून काय आहे? पृथ्वीचा सॅटेलाइट आहे। सॅटेलाइटला मराठीमध्ये उपग्रह म्हणतात। बघा, हा सन आहे
बरोबर. द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. पृथ्वी काय करते? सूर्याभोवती फिरते. आणि मून काय करतो? पृथ्वीभोवती फिरतो. पृथ्वीभोवती फिरता फिरता तर सूर्याभोवती सुद्धा त्याचं रिव्हॉल्युशन पूर्ण होत असतं. सन आहे स्टार, अर्थ आहे सॅटेलाइट, अर्थ आहे प्लॅनेट आणि मून आहे सॅटेलाइट. सन आहे स्टार, अर्थ आहे प्लॅनेट आणि मून आहे सॅटेलाइट. असं लक्षात ठेवा. बघा आता अर्थ बद्दल माहिती घेऊया. द अर्थ इज अ प्लॅनेट दॅट रिव्हॉल्व्स अराउंड द सन. अर्थ हा काय आहे? प्लॅनेट आहे, तो सूर्याभोवती फिरतो. देर आर 7 अदर प्लॅनेट्स दॅट रिव्हॉल्व अराउंड द सन अँड रोटेट अराउंड देमसेल्स. इतर सुद्धा, पृथ्वी सोडून इतर सुद्धा 7 प्लॅनेट आहेत की ते सूर्याभोवती फिरतात आणि रोटेट म्हणजे स्वतःभोवती सुद्धा फिरतात. देर आर मेनी सच ऑब्जेक्ट्स इन द सोलर सिस्टीम. सम ऑफ देम रिव्हॉल्व अराउंड स्पेसिफिक प्लॅनेट्स. दे आर कॉल्ड सॅटेलाइट्स. एका विशिष्ट प्लॅनेट भोवती फिरणाऱ्या सुद्धा काही ऑब्जेक्ट आहेत, काही गोष्टी आहेत, त्यांना सॅटेलाइट म्हणतात. कळलं का? प्लॅनेट फिरतात कोणाभोवती? स्वतःभोवती पण फिरतात आणि सूर्याभोवती पण फिरतात. आणि सॅटेलाइट सुद्धा काय करतात? एखाद्या विशिष्ट प्लॅनेट भोवती फिरतात. अपार्ट फ्रॉम अवर सोलर सिस्टीम देर आर मेनी सच प्लॅनेटरी सिस्टीम्स इन द स्पेस. म्हणजे आपली जी सोलर सिस्टीम जी आहे, म्हणजे सन आणि दुसरे 8 प्लॅनेट, तशा इतर सुद्धा सोलर सिस्टीम कुठं आहेत? अवकाशात आहेत, स्पेसमध्ये आहेत. तर बघा अशी सोलर सिस्टीम असते. बघा हा सन असतो आणि त्याच्या भोवती एका विशिष्ट मार्गाने, एका विशिष्ट रोडने, एका विशिष्ट वेने काय करतायत? हे प्लॅनेट त्याच्या भोवती फिरतायत. आणि हे जे प्लॅनेट असतात, समजा हा एक प्लॅनेट आहे, तो याच्या रस्त्यात येत नाही, हा प्लॅनेट दुसऱ्याच्या रस्त्यात जात नाही. हा जो रस्ता आहे प्लॅनेटचा त्याला काय म्हणतात? ऑर्बिट म्हणतात. काय म्हणतात? ऑर्बिट म्हणत असतात. काय म्हणतात त्याला? ऑर्बिट. त्यामुळे कुठल्याच ग्रहांची कधी टक्कर होत नाही. तर पुढे बघा. द टीचर केम टू द क्लास अँड सेड टू द चिल्ड्रन. शिक्षक वर्गात आले आणि मुलांना म्हणाले, चिल्ड्रन लेट्स प्ले फन गेम. एक गमतीशीर खेळ खेळूया. द टीचर टूक द चिल्ड्रन टू द प्ले ग्राउंड. शिक्षक मुलांना मैदानावर घेऊन गेले. 8 एलिप्सेस वेअर मेड देअर. इथं बघा आपण बघितलं होतं, हे 8 बनवलेले आहेत, असे वर्तुळ, लंबवर्तुळ बनवलेले आहेत अंडाकृती. हा. राजेश वॉज आस्क्ड टू स्टँड इन द सेंटर ॲज शोन इन द पिक्चर. बघा इथं पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे राजेशला काय केले? सेंटरला थांबवलेलं आहे, मध्यभागी. अराउंड हिम 8 चिल्ड्रन वेअर आस्क्ड टू स्टँड ऑन 8 डिफरंट एलिप्सेस. आणि मग बाकीच्या मुलांना 8 वेगवेगळ्या वर्तुळामध्ये थांबायला सांगितलेलं आहे, प्रत्येक वेगवेगळ्याला. म्हणजे हा राजेश काय आहे? सन आहे. आणि हे दुसरे कोण आहेत? प्लॅनेट्स आहेत. कोण आहेत? प्लॅनेट्स आहेत. आता बघा, सच ॲज त्यांना नावं दिली: मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस अँड नेपच्यून. बघा इथं हा सन आहे आणि त्याच्या भोवती फिरणारे हे कोण आहेत? बघा, हा मर्क्युरी पहिला, दुसरा व्हीनस, तिसरी अर्थ, त्यानंतर मार्स, सगळ्यात मोठा ज्युपिटर, ज्याच्या भोवती गोल कडे आहेत तो आहे सॅटर्न, हा आहे युरेनस आणि सगळ्यात शेवटचा आहे नेपच्यून. असे 8 प्लॅनेट आहेत. बघा 1 2 3 4 5 6 7 8. आणि ही आहे आपली सोलार सिस्टीम. आता पुढे टीचरने काय सांगितलंय? द टीचर टोल्ड द रेस्ट ऑफ द चिल्ड्रन जस्ट ॲज द चिल्ड्रन आर रिव्हॉल्विंग अराउंड राजेश द प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन इन द स्काय. जसे राजेश भोवती ही मुलं फिरणार आहेत, तसेच हे जे प्लॅनेट आहेत ते सूर्याभोवती असे फिरतात. ओके. ईच प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन इन अँड एलिप्टिकल ऑर्बिट. एलिप्टिकल म्हणजे लंबवर्तुळाकार रस्ता, त्याचा गोलाकार नाही. देअरफॉर ड्युरिंग 1 रिव्हॉल्युशन ऑफ द प्लॅनेट इट डिस्टन्स फ्रॉम द सन कीप्स चेंजिंग. म्हणजे सूर्याभोवती फिरताना त्याचं अंतर काय होत असतं? कायम बदलत असतं. तर ही आहे आपली सोलार सिस्टीम. कुठला आहे हा? पहिला मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून. मराठीतून सांगू: बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि
नेपच्यून हे 8 प्लॅनेट्स आहेत. ओके, तर आता हा जो पुढचा भाग आहे तर तो मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, पार्ट 2 म्हणूया, आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. थँक्यू.